कैलास संघाचे पहिले ओपनर बॅट्समन, त्यांची नावं. पहिले ओपनर बॅट्समन अच्छा ओपनर बॅट्समन ओमे झाटकर आणि प्रकाश बाबे यांना सिनियर टीमचे गोलंदाज आमचे 1983 वर्ल्ड कपचे विजेते सुभाष शिंदे 1983 मध्ये हा एक चहाचा कप जिंकला होता त्यांनी. आता USPLचा कप जिंकायला आलेले गोलंदाजी घेऊन येत आहे सुभाष शिंदे. 1983च्या वर्ल्ड कप मध्ये चहाचा कप जिंकला होता त्यांनी. लवकरात लवकर बिल्डिंग लावून द्यावी, सामन्याला विलंब होत आहे. सिनियर टीमला विनंती करतो लवकरात लवकर खेळ चालू करावा. आणि याच्या कॅप्टन कधी कधी गेल्यावर एकनाथ तंबेर आणि पहिला चेंडू सुभाष शिंदे आणि हे टाकले चेंडू निर्धाव धाव पहिले शेतकऱ्यांना. यामध्ये खेळणारे खेळाडू उपकर्णधार विजय शितोळे, अधूनमधून खेळणारे आणि दुसराही चेंडू आज सुभाष शिंदे यांनी निर्धाव टाकलेला आहे. सामना करत आहे उमेश आटकर. सुभाष शिंदे यांच्या चेंडूचा सामना करत आहे उमेश आटकर. आणि तिसरा चेंडू हा मारलेला फटका आणि या चेंडूच्या पाठीमागे धावणारे विजय शितोळे आणि देवा शितोळे पण सगळे शितोळे. एका चेंडू मागे धावणारे शितोळे सगळे. एक चेंडू धावणारे तीन शितोळे. संघाची धावसंख्या झालेली आहे 4. सुभाष शिंदे यांचा आणि हा आणि त्याच्या क्षेत्ररक्षण हे पण शितोळे चेंडूच्या मागे लावणारे शितोळे. एक चेंडू धावणारे सगळे शितोळे टाकणारे शिंदे. मामा फक्त चेंडू लकोटून शितोळे वाटता. सुभाष शिंदेनी पहिला टाकलेला हा वाईट चेंडू ते अतिशय चिंतेत झालेले आहेत. माझ्याकडून वाईट बॉल कसा गेला त्यांना ती चिंता. आता एका चेंडूमध्ये धावणारे सगळे शितोळे अतिशय चिंताग्रस्त झालेले आहेत. सुभाष शिंदे टाकलेला चेंडू पकडणारे शितोळे आटकर. उमेश आटकर यांनी मारलेला हा सुंदर असा फटका. हा षटकार गेलेला आहे, चौका गेला आहे, चौकार गेला आहे. संघाची धावसंख्या 13 ना 13 ना मेरा सब उसका इसका. संघाचे गोलंदाज चिंतेत आऊट कसा झाला नाही. चेंडू तर बरोबर टाकला होता. पुन्हा 3 षटकार मारल्यावर बापू कांबळे सुंदर रोजवाडी यांच्याकडून 501 रुपयाचे पारितोषिक ठेवण्यात आणले आहे. हा पक्का कागदान पक्का माता पक्का. संघाची दुसरी ओव्हर
संघाची धावसंख्या दुसरी ओव्हर घेऊन येत आहे अधूनमधून खेळणारे विजय शितोळे. संघाची धावसंख्या 13, 1 ओव्हर 13. अशोक पैलवान यांनी चेंडू पकडलेला आहे, ते पण अधूनमधून खेळतात. दुसऱ्या ओव्हरचा पहिला चेंडू घेऊन येत आहे विजय शितोळे अधूनमधून खेळणारे. 1983 मध्ये यांची गुण सांगण्यासाठी फार आतुरतेने वाट पाहतो. यांनी कपाची बशी घेतली होती. कसोटीचे प्लेअर पहिला चेंडू टाकला आहे आणि नो बॉल. अजून खेळणार प्लेअर तरी सुद्धा पहिला चेंडू हा नो बॉल टाकलेला आहे. एकनाथ धनगर चिंतोक नो बॉल कसा टाकला, का टाकला, कशामुळे टाकला. आता फ्री हिट पाहण्यात येत आहे प्रकाश कांबळे यांच्याकडून आणि हा निर्धावाचा देतो. बॉलची आहे हाईट कमी आहे. हो, प्रकाश कांबळे यांची कीर्तिमान यांचे फटके कोणाला समजून येत नाही आणि समजदार पण नाही. आणि दुसऱ्या फ्रेंचीचे पट्टीचे प्लेअर, पट्टीचे खेळाडू, कोणत्या पट्टीचे, कसोटी पट्टीचे खेळाडू विजय शितोळे यांच्याकडून तिसरा चेंडू आणि तोही निर्धाव एकनाथ धनगर समाधानकारक. आशांत शिंदे आपले बॅट्समन हे नक्कीच मारत नाहीये, हे फक्त हवेतच फिरवत आहेत. आशांत शिंदे टेन्शन मध्ये, एकनाथ धनगर हसून अजून आणि हा झेलबाद झालेला आहे प्रकाश कांबळे. यानंतरचा सामना टाकळी वर्सेस सतवंदर यांनी या खेळाडूंनी या दोन्ही संघांनी संगमनेरच्या कॅप्टनने मंडपाजवळ येण्याची कृपा करावी. संगमनेरचे कॅप्टन आणि टाकळीचे कॅप्टन आणि विजय शितोळे यांचा किती हा 5वा चेंडू म्हणजे गोल्डन बॉल हा घेऊन येत आहे आकाश हातकर यांना आणि सासऱ्यांनी सावळ्याची जुगल बोलली, सासऱ्याने सावाला आऊट केला. आज संध्याकाळी मुलीला त्रास होईल. सासऱ्यांनी जावयांनी सांगितलं होतं सासऱ्यांना पण हळू टाका. त्या हळूच्या नावात आकाश आटकर हे जेलबाद झाले. धनगर सॉरी प्रिंटिंग मिस्टेक. अरे हे गोल्डन बॉल कधी खेळणारे विजय शितोळे यांचा हायब्रिड बॉल घेऊन येतो उमेश आटकर यांना. हे 6वा बॉल हा हॅट्रिकचा बॉल घेऊन येत आहे विजय शितोळे पण निर्धाव धाव आणि ही निर्धाव अशी ओव्हर विजय शितोळे यांनी टाकलेली आहे. एकनाथ धनगर संगमनेर कॅप्टन आणि विजय शितोळे यांनी कबड्डी टाकलेली जी ओव्हर या तिथे उत्तम झालेली आहे. आणि या तिसरी ओव्हर घेऊन येत आहे संघाचे अष्टबैलू असे खेळाडू आकाश हटकर यांचा सामना करत आहे. अशांत शिंदे संघाचे जाहिरात संघाचे कर्णधार आणि पहिला चेंडू हा निर्धाव टाकलेला आहे
जावई अरुण तांबळे यांचं जावई यांनी अरुण तांबळेंनी जर आकाश शेतकऱ्यांनी विकेट काढला तर त्यांना 51 रुपयाचं पारितोषिक देणार आहे. आणि हा उत्तुंग मारला आपला फटका तर सुभाष शिंदे यांच्याकडे आणि एकनाथ तेंडर संघाचा कर्णधार आणि हा अरे पकडलाय अशोक पैलवान यांनी पकडलाय. कसं काय पकडला हे चिंताग्रस्त झालो. संघाची धावसंख्या 16 आणि हा वाईट होता चेंडू अरुण तांबळे यांच्याकडून त्यांच्या जावयांनी जर 3 वाईट टाकले तर त्यांना 51 रुपयाची पारितोषिक. दुसरा वाईट अजून एक वाईट टाकलं तर एकटे का अरुण तांबळेकडून 100 रुपयाची भाजी म्हटलं हा ते ठीक आहे जमा करून घ्या चौथा वाईट आता इकडून पैसे वाढणार नाही 100 रुपये भेटले. एंट्री फी दिली का एंट्री फी दिल्याशिवाय खेळाडू अशोक पैलवान यांच्याकडून चेंडू सुटलेला आहे. ते कुस्तीचे पटू आहेत. आणि हा मुलगा चेंडू आकाश अटकर यांच्याकडून आकाश अटकरची जुगलबंदी आकाश खेळत नाही आणि हा उत्तम असा मारेला 4 रनाच्या दुसरीकडे आणि 4 रन आणि चेंडूच्या पाठीमागे पळणारे सुटवली. संघाची धावसंख्या 25. आकाश अटकर यांची ओव्हर संपूर्णपणे महागात पडलेली आहे आणि ओव्हर चेंज झालेली आहे. तिसरी ओव्हर चौथी ओव्हर घेऊन येत आहे लंगडे घोडे राकेश चितळे. आणि राकेश चितळे मामा बाच्यांची जुगलबंदी वाईट बोर्ड टाइमपास करू नका. दुसरा खेळ दुसरा सामना खेळवायचा आहे. टाइमपास करू नका. चौथी ओव्हर घेऊन येत आहे अण्णाभाऊ साठे आटकर आमच्या ओळीवरचे साठे यांची पण विनंती लहान कीर्ती लहान एकनाथ तेंडर स्मित हास्य करून उभे गेले. तुम्हाला शोध भेटणार चहाचा. पाकिस्तान ठिकाणचे हा अशांत सिंग यांचा कॅच सोडलेला आहे. देवराज शितळे त्यांच्या दाजींनी अण्णाभाऊ साठेला दुसरा चेंडू
सुभाष शिंदे यांचं उत्तम असं क्षेत्ररक्षण. टाकळी या संघाने फलंदाजीची तयारी करा. आणि हा मारलेला फटका एकनाथ धनगर यांनी अडवला आहे. टाकळी संघ फलंदाजीची तयारी करा. टाकळी संघाने अण्णाभाऊ यांचा हा चेंडू आणि हा निर्धावाचा चेंडू. संघाची धावसंख्या झाली आहे. संघाची धावसंख्या 29. तिसरी ओव्हर चालू आहे आणि हा उत्तम असा चेंडू अण्णाभाऊंनी टाकलेला आहे आणि उत्तम असं क्षेत्ररक्षण आकाश आटकरांनी केलेलं आहे. चौथी ओव्हर चालू आहे. अशोक पैलवान हे घसरता पडले नाही पडले. अण्णाभाऊंचा हा वाईट चेंडू, वाईट असा टाकलेला चेंडू, हा वाईटच्या रूपात एक अतिरिक्त धावसंख्या. संघाची धावसंख्या म्हणजे 30. साईराज संघाची धावसंख्या म्हणजे 30. आणि हा चेंडू मध्ये धावणारे दोन फलंदाज तिथे आणि संघाला पाच धावून केले. चेंडू चेंडूंच्या मागे है ना, पोटाने फुगलेले चितळे. बाईस आहे का? वाईट नाहीये, बाईस आहेत, बाईस. वंची पिंडी जिंकायला पाहिजे. सगळ्यांना नम्र विनंती सिनियर टीमला, त्यांनी हे कमी करावी. तसं त्यांचा उत्तम अशोक पैलवान तुम्हाला ही विनंती नाही. तुमची तब्येत कशी आहे तशीच राहू द्या. लास्ट ओव्हर 4 आहे. पाहिजे 4 आहे. संघाची धावसंख्या 34. एक ओव्हर मध्ये 30 रन लागतात. 6 बॉल 31 रन. 6 बॉल 31 रन. संघाचे कर्णधार आशांत शिंदे यांच्याकडून अपेक्षा 6 60 बघू. आणि मामा राजाची जुगलबंदी आणि हा मारलेला फटका चौकाराच्या दिशेने आणि हा चौकार मामाला भाषे नेहमी भारी पडतात आणि वजनाने तरी कमी असले त्याची भारी पडतात. झूम करायचा असेल ना ट्रॅकिंगचं प्लेअर होईल एकही अतिरिक्त धाव न देता 5 बॉलमध्ये 57 रनांची गरज आणि हा मारलेला फटका याच्या पाठीमध्ये धावणारे सुतो पण भेर वाढवलेली आहे. काय झालं रनआउट झाला का? पाचला आऊट केलं. संघाचे कर्णधार चिंताग्रस्त आशा शिंदे यांनी उत्तम अशी फलंदाजी करत संघासाठी एक मोठं योगदान दिलंय. खचू नका, हे काही ढेर आलोच नाही रे ते. तुमच्याच पाहिजे
एकनाथ धनगर यांचा चेहऱ्यावर स्मित हास्य आणि हा आऊट झाला उमेश आटकर. आऊट झाले उमेश आटकर. कॅमेरामॅन इकडे पण दोघं आटकरच आहेत. हा अरे बरोबर थांब आहे हे करून केलं नव्हतं हे सगळं. थांब रे आउट सोडली आणि उमेश अटकर आउट अंगण नका वाकडे करू. उमेश अटकर वाकडे नका राहू. उमेश इकडे बघ. बरोबर अरे हा निर्धाव होता चेंडू. शेवटचे किती बॉल राहिले? शेवटचा एक चेंडू राहिले का? दोन राहिलेत आणि संघाला अजून एखादी ओव्हर द्यायची काय? 2 बॉल 21 आणि अजय यांनी मारलेला हात उत्तुंग असा फटका आणि कॅच घेऊन इंग्लंड आटकर. हा एकदा हॅट्रिकच्या पदार्पणावर एकवीस रनचे रनआउट सॉरी नाही हॅट्रिकचा मेन नाही. उत्तम मध्ये खेळणारे देवाले प्लेअर हे विकेट झालेले संघाने नावून जावे म्हणून. टीम इंडिया इकडे बघा. खरंच वर्ल्ड कप जिंकल्याने संघाने चांगला असा पहिल्या राऊंड मधला सामना जिंकलेला आहे. त्यांचं